जागतिक रक्तदान दिवस आहे. आणि आता पाहूया असं कोणतं कुटुंब आहे की ज्याने आपल्या रक्तदानाला पूर्णपणे वाहून घेतलेलं आहे. नमस्कार. नमस्ते मॅडम. मी प्रज्ञा मेत्रे, सांगली मीडिया माय टी व्ही 111 नंबर चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत करते. आणि मगाशीच मला स्वामी सरांनी इथंपर्यंत घेऊन आले आणि त्यांनी सांगितले की अख्खं कुटुंब तुमचं रक्तदानामध्ये कार्य करतं. तर ही जी काही आपली चळवळ आहे किंवा काय कशा पद्धतीनं सुरू झालेली आहे? नमस्ते, मी प्राध्यापक डॉक्टर रवींद्र फडके, मिरजेमध्ये माझ्या फडके क्लासेस म्हणून गेली 36 वर्ष या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि या क्लासेसच्या माध्यमातूनच मॅडम या ठिकाणी रक्तदानाची चळवळ सुरू झाली. आमच्याकडं मिरजेमध्ये फेमस मीरासाहेब दर्गा आहे. हो. आणि त्या दर्ग्यामध्ये यूथ वेलफेअर असोसिएशन नावाची माझ्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेली एक संघटना होती. आणि मी नेहमी हिंदू मुस्लिम एकात्मता वगैरे वगैरे असं क्लासमध्ये शिकवताना बोलायचो. आणि ते सर तुमचं सांकेतिक असं चिन्ह पण असायचं बघा, ओम, क्रॉस, आणि तो चंद्र. म्हणजे तो तर एवढा फेमस आहे की मला अजूनही लक्षात राहतं. म्हणजे ते चिन्ह कुठलं आहे तर हे फडके क्लासेसचं चिन्ह आहे. त्यामुळे बोलत असल्यामुळे काय झालं मॅडम, त्यांनी मला काय सांगितलं की तो दिवस जो होता तो पैगंबर जयंती आणि अंगारकी संकष्टी अशी दोन एकत्र आली होती. आणि त्यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं. तर ते म्हणले सर मुस्लिम व्यक्ती म्हणून आमच्याकडं इद्रिस नायकवडी रक्तदान करणार आहेत आणि सर हिंदू व्यक्ती म्हणून तुम्ही रक्तदान कराल का? मी म्हटलं ठीक आहे येतो म्हटलं. आणि म्हटले सर सकाळी 10 वाजता या. मग मी म्हटलं 10ला नको 11ला येतो. एक बॅच होती माझी आणि मग 10 ते 12 असते, पण म्हटलं 1 तास घेऊन सोडून जाऊया. बॅचला बोलता बोलता मी माझी ऑक्टोबरची बॅच होती. बोलता बोलता मी म्हणालो की मी आज काही 1 तास घेणार आहे आणि मी दर्ग्यामध्ये रक्तदानाला जाणार आहे असं मी म्हटलं. ते जरा भाव मारत म्हटलं. मग त्यांच्या पण प्रतिक्रिया काय? नाही, मागून एक पोरगं ओरडलं. म्हटलं येऊ का सर मी पण कसं असं. मला काय वाटलं की मी रक्तदान करतोय का उगाचच भाव मारतोय हे बघण्यासाठी तो येणार आहे असं मला वाटलं. मी म्हटलं हो हो म्हटलं तू ये म्हटलं, मी रक्तदान करतोय का नाही बघ आणि जमलं तर तू पण कर असं मी म्हटलं. आणि तुम्ही सगळेच या मुलांनो, मला खूप बरं वाटेल आणि माझं रक्तदान बघायला या असं आपलं म्हणायचं म्हणून म्हटलं. म्हणून येईल असं काय वाटलं नाही. म्हणून कोण येते मॅडम बरं काय ते काय आपलं म्हटलं आपलं. आणि मग दर्ग्यामध्ये मी गेलो. क्लास सोडला 11 वाजता आणि मी गेलो. मग गेलो तिथं काय फार लोक नव्हते, 4-5 लोक होते, इद्रिस नायकवडी होते वगैरे. आणि मग हळूहळू आम्ही थांबलो, जरा चहा पाणी बिस्किट झालं ना मॅडम रक्तदानाचं. मग ते झालं तेवढा ते बघितलं तर हळूहळू सगळे माझ्या क्लासची मुलं आली. जे क्लास जसा सुटला मॅडम त्या सायकली घेऊन सगळे दर्ग्यातच शिबिराकडे. म्हणजे जवळ 300 मुलांच्या पैकी म्हणजे 100 पेक्षा जास्त मुलं तिकडे झाली सगळे. आणि मी म्हणलं आता ही सगळे माझं रक्तदान बघायला आलेत. म्हटलं काही खरं नाही. मग असं त्यांनी पण मग ती कॉट वगैरे व्यवस्थित ठेवली, मुलं बघतील अशी व्यवस्थित सगळे आले. आणि मग माझं रक्तदान झालं. आणि रक्तदान झाल्यानंतर मी विशेष करून रक्तदान करताना हसत होतो ना, बोलत होतो. म्हणजे रक्तदान करताना काही दुखत नाही किंवा असं ही जाणीव लक्षात घ्या. ती सगळी मुलं, मी असं काही नाही, आपलं मजेत आपलं क्लासमध्ये असल्यासारखंच नॅचरल होतं मॅडम. मला अशी काही सोशल जाणीव वगैरे काही नव्हती काय. आपलं केलं बोलत होतो. मग ते पोरं सगळं माझं रक्तदान झालं. मग सगळं झाल्यानंतर मग आम्ही बसलो. एक पोरं सर आम्ही करू काय? मी म्हटलं करा. मग ते डॉक्टरांना ते सांगितलं. आणि ती पोरं मॅडम मोठी असायची. ती 10वीची जरी असली ना मॅडम तर FYSSC SYSSC TYSSC 2-3 वर्ष 10वीत नापास झालेली आणि खेड्यात लांब मॅडम सलगर बुद्रुक कुठं गणेशवाडी भोसे कुपवाड अशी पोरं रट्टी पोरं अशी असायची. आणि मग सगळी ती आली आणि असं करता करता मॅडम मला धक्का बसला. मॅडम 85 मुलांनी रक्तदान केलं. म्हणजे त्यांनी तुम्हाला एका व्यक्तीला बोलवलं, 86 लोकांचं त्या ठिकाणी रक्तदान. मॅडम मला असं इतकं असं बरं वाटलं ना मॅडम की म्हटलं एखाद्या शिक्षकाची ताकद काय मॅडम, काय ताकद आहे मॅडम ती. आणि मग मला असं वाटलं की मग मी त्यांना विचारलं की केव्हा कसं करता येतं. त्यांनी सांगितलं की दर 3 महिन्यांनी करता येतं. मग मी करून टाकू म्हटलं. आणि तेव्हापासून मॅडम म्हणजे आय थिंक इन 1990 पासून मॅडम दर 3 महिन्याने क्लासमध्ये रक्तदान घ्यायचंच. म्हणजे ही चळवळ तुमची त्यापासून सुरू झाली. आता ही चळवळ जेव्हा सुरू केली आपण आणि त्यानंतर तुम्हाला आलेले जे काही अनुभव असतील, म्हणजे एक रक्तदाता म्हणून तुम्ही किती वेळा रक्तदान केलेलं आहे? मॅडम मी 115 वेळा रक्तदान केलं मॅडम. अरे बापरे. म्हणजे मगाचा आपण आकडा बघितला तो काकांचा 111 वेळा आणि आपण 115 वेळा केलेला आहे. खरोखर म्हणजे आपल्या सांगली जिल्ह्यात
म्हणजे मला कौतुक करावं असं वाटतं की अशी बरीच मंडळी आहेत की जे अजूनही आपल्या लोकांना म्हणा प्रेक्षकांना माहिती नव्हती की ज्यांनी 115 वेळा रक्तदान केलेलं आहे. आता हे रक्तदान करत असताना याचा फायदा काय झाला तुम्हाला? मॅडम पहिली गोष्ट अशी की मी माझ्या मुलांना सांगायचो की बाळानं तुम्ही रक्तदान केले की तुम्हाला छानसं सर्टिफिकेट मिळते. आणि मी काय केलं माहितीये का मॅडम, जेवढे म्हणून हिरो होते हां. त्या काळात माझ्याकडे कोणी पैसे घेतलेले आहेत मॅडम. म्हणजे सूर्यकांत मांढरे असतील, प्रशांत दामले असतील किंवा नाना पाटेकर असतील किंवा ही सगळी मंडळी मॅडम, मोठमोठे जे हिरो आहेत ना हे सगळे, निळू फुले किंवा असे दमा मिराजदार, बाबा कदम, सगळे असे मोठे हिरो, सगळे स्टाईलमधले जे नाटकामध्ये वगैरे काम करणार, जोशी वगैरे सगळे, अशा सगळ्यांना आणायचं मॅडम. आणि अशोक सराफच्या हस्ते वगैरे मॅडम मी 250 रक्तदात्यांचा सत्कार करायचो. माझं म्हणजे फक्त त्यामुळे त्यांना प्रेरणा मिळायची की आपणही रक्तदान केलं पाहिजे. हिरोच्या हस्ते हां, प्रमाणपत्र हिरोच्या हस्ते मिळते म्हणून प्रमाणपत्र मॅडम. सेलिब्रिटी म्हणल्यावर काय मजाच. आणि फुल्ल मॅडम 150-200 रक्तदान मॅडम एकदम जोरात व्हायचं. म्हणजे तो एक कार्यक्रम एकदम खूप फुल असणार आहे त्या दिवशी आणि मॅडम तुम्हाला. मला असं हे असं की मला हॉलचं भाडं पण करून घ्यायचं नाही. हां. म्हणजे इतकं सगळे लोक एवढे मदत करायचे सहकार्य मॅडम. करत. हिरो पैसे घ्यायचे नाहीत, तर ते हे मॅडम हॉलवाले पैसे घ्यायचे नाहीत, चहा स्पॉन्सर करायचे आलेल्या सगळ्या लोकांना. म्हणजे ही जी आहे ना मॅडम, म्हणजे नुसतं मी करतोय असं नाही मॅडम, सगळे असं सगळ्यांच म्हणजे एकट्याचं एका माझं. रक्तदात्यामुळं एक सामाजिक बांधिलकी म्हणतो किंवा सामाजिक एकात्मता म्हणतो की त्यामुळे ही लोक सगळी जोडली जात आहेत तुम्हाला. आता रक्तदाता म्हणून आपल्याला असं कुठं उद्घाटनाचं म्हणा किंवा कार्याचा गौरव वगैरे असं काही झालं आहे का मॅडम? आपल्याला? एक 2 गोष्टी मला प्रामुख्याने सांगायचं वाटतात की रक्तदानामध्ये मला बापूसाहेब कुंभोजकर जे आहेत पत्रकार अग्रदूतचे, त्यांचा मी उल्लेख जरूर करेन. त्यांनी मला सांगितलं की फडके, तुझ्या जो मुलगा रक्तदान करेल त्याची मला बातमी पाठव. आणि मॅडम दररोज रक्तदानचं असायचं ना आमच्याकडे, आणि दररोज बातमी पाठवायचे मॅडम. आणि दररोज त्या पोरांचं नाव यायचं आणि त्यांना मी तो अंक जो आहे प्रतिध्वनीचा असेल, असे आमचे लोकल दैनिक असायचे ना मॅडम. कधी कधी नंतर मोठमोठ्या पेपरला यायला लागलं, पण हे लोकल दैनिक प्रतिध्वनी म्हणा किंवा हे अग्रदूत यांचे अंक मी स्टेजवर बोलवून पोरांना द्यायचो. हे पोरं हिरोच की, म्हणजे असं सगळी मॅडम ही रक्तदान चळवळ अशी जोरात वाढली. माझा एक मॅडम मला काय झालं की माझं जेव्हा रक्तदान सुरू झालं, मी खास करून शिबिरं बनवत करतो मॅडम, तर फार मोठी पोरं तयार झाली. पोरं रक्तदान शिबिरं घ्यायला लागली वेगवेगळ्या गावामध्ये. आणि मला मॅडम पुण्यामध्ये माझा एक सत्कार समारंभ होता मॅडम पुण्यामध्ये. आणि या ठिकाणी अण्णा हजारे यांच्या हस्ते मॅडम माझा स्वामी विवेकानंद पुरस्कार देऊन या रक्तदान चळवळीबद्दल माझा सत्कार केला गेला. आणि त्यामुळे मॅडम मला खूप असं भारी वाटलं एकदम. आणि म्हटलं मग हे काय म्हणजे असं, आणि तिथून पुढे मी जास्त मोटिवेट झालो मॅडम. हा मॅडम, आपला प्रवास पुढे वाढतच गेला. आणि खरं मला मॅडम म्हणजे कृतज्ञता ज्याला म्हणतो मॅडम, म्हणजे कृतज्ञता हा विषय खूप महत्त्वाचा, ग्रॅटिट्यूड असं सुद्धा. तर मॅडम हे जे डॉक्टर्स लोक आहेत ना मॅडम, त्यांना रक्तदात्यांची फार मोठी किंमत मॅडम, म्हणजे त्यांच्या मनामध्ये. मॅडम हे डॉक्टर जे डॉक्टर मुकुंद पाठक सर असतील, डॉक्टर पी.टी. कुर्णे आहेत, डॉक्टर प्राणी आहेत, डॉक्टर परम शेट्टी आहेत, डॉक्टर प्रकाश अमनापुरे आहेत, बरं अशी मंडळी, डॉक्टर चिनीवालकर आहेत, आमच्या या ठिकाणी इसापुरे गल्लीतले डॉक्टर अशोक पाटील आहेत, ही सगळी मंडळी मॅडम मी जेव्हा त्यांच्याकडे गेलो, दयानंद नाईक आहेत मॅडम, हे सगळी अनेक नाव विसरेन मी कदाचित, पण ह्या मंडळींच्याकडे मी जेव्हा गेलो त्या मंडळी मला कधी रांकेत बसू दिलं नाही, माझा कधी केस पेपर काढायला लावला नाही, माझ्या बायकोचं ऑपरेशन झाल्या, माझ्या मुलींच्या ट्रीटमेंट झाल्या, कधी मॅडम कधी रुपया घेतला नाही, स्वतःची औषधं पण देतात मॅडम मला. मी कधी काही मला आजार असला काय असला तरी त्यांचं हॉस्पिटलचं बिल नाही मॅडम. मला ही जी कृतज्ञता आहे मॅडम, असं भरून येतं की ही डॉक्टर सगळी देव माणसं मॅडम, म्हणजे ही देव माणसं म्हणतात की फडके तुम्ही जे काही रक्तदानाची चळवळ उभी केलेली आहे हां, त्याच्याबद्दल हा आमचा खारीचा वाटा. म्हणजे मॅडम असं वाटतं ना की आपण खूप असं काहीतरी केलेलं आहे. आणि यानंतर एक रक्तदाता म्हणून तुम्हाला असा मान सन्मान मिळाला की जे अगदी आपले मंत्री सुद्धा आले असतील पण त्यांना जी संधी मिळाली नाही, अशी एखादी संधी तुमच्या आयुष्यात आली का? हो मॅडम, काय झालं तर मॅडम, ते इथं आमच्याकडे एक सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल म्हणून डी.के. गोसावींच्या फार मोठं असं हॉस्पिटल आहे मॅडम. त्याचं उद्घाटन वगैरे शरद पवारांच्या हस्ते या ठिकाणी त्याचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं होतं. आणि मला त्यांनी बोलवलं, प्रभाताई गोसावींनी, अरविंदरावजी मराठेंनी वगैरे, आणि फडके म्हणले तुम्ही या उद्घाटनला यायचं आहे. म्हटलं रक्तदान करायचं ना मॅडम, उद्घाटनला झालं मला कशाला बोलवणार मॅडम, उपस्थिती आणि रक्तदान करायचो मॅडम, ब्लड बँकेचं उद्घाटन, ब्लड डोनेशन करायचं म्हणून मी गेलो. आणि त्याला मॅडम अशी रथी महारथी उभारले होते तिथं असे उद्घाटनला, कितीतरी मोठमोठे म्हणजे आर्थिक रक्तदान दान देणारे. आणि अरविंदरावजी मराठेंनी, प्रभाताई गोसावींनी सांगितलं
की म्हणले आज बरीच मंडळी आहेत ज्यांनी रक्तपेढीला किंवा हॉस्पिटलला मदत केलेली आहे, पण आज या रक्तपेढीचं उद्घाटन रक्तदात्याच्या हस्ते होणार आहे. म्हणून माझ्या छातीत आणि त्यांनी माझं नाव घेतलं की आता रवींद्र फडकेंच्या हस्ते ब्लड बँकेचं उद्घाटन होईल. मॅडम अनापेक्षित तुम्हाला काही सुचलंच नसा म्हणजे एवढा आनंद झाला असेल तुम्हाला. कारण म्हणतात त्या हॉस्पिटलचं उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते झालं मॅडम, आणि ह्या रक्तपेढीचं उद्घाटन माझ्या हस्ते. म्हणजे मॅडम काय अगदी कसं म्हणजे आयुष्यातला म्हणजे सगळ्यात मोठा क्षण मॅडम. मिरजेला जे आरोग्य पंढरी आपण म्हणतो आणि त्या आरोग्य पंढरीमधले जसं आपल्या पंढरपुरातील देवस्थान म्हटलं तर विठ्ठल, तशा पद्धतीने मिरजच्या या आरोग्य पंढरीमधले विठ्ठल म्हणजे तुम्हीच भूमिका पार पाडली असं मला म्हणावंसं वाटतं. धन्यवाद मॅडम. पण मॅडम मला असं वाटतं की या रक्तदानाने मला खूप काही दिलं, खूप माणसं दिली, खूप रक्ताची नाती जोडणारी माणसं दिली मॅडम मला खूप दिली. आता मी खासगी याच्यामध्ये येते, म्हणजे तुमच्या सौभाग्यवती म्हणजे तुमच्या ज्या काही गृहमंत्री आहेत त्यांची कशा पद्धतीनं साथ होते हे देखील मला त्यांच्याकडून नक्की जाणून घ्यायला आवडेल. आणि मॅडम आमच्याकडून खास बरं का मॅडम की माझ्या मिसेस ज्या आहेत त्या माझ्या मिसेसनी पहिल्यापासून साथ दिली. मी आपण चहा देणे, नाश्ता देणे हे तरी त्या स्वतः करायच्याच. माझी बायको खूप सुगरण बरं का, फार छान छान स्वयंपाक करते. म्हणजे काय मॅडम जर पोटापाण्याचा कार्यक्रम जोरात असतो काय, पण मॅडम त्याच्याहीपेक्षा देखील आमच्या बायकोला अशी सामाजिक बांधिलकीची जाणीव आहे. मी आल्याबरोबर ती म्हणजे हे सगळं करून माझं सुरुवातीचं रक्तदान असायचं, पण शेवटचं रक्तदान माझ्या बायकोचं असायचं. हा मॅडम म्हणजे सुरुवात माझ्या असते म्हणजे माझ्या शेवट मॅडमच्या असते. आणि असं करून तो कॉलम पूर्ण करतो. आणि त्यावेळेला मॅडम म्हणा किंवा आमचे जे सुधीर स्वामीजी म्हणा सगळी जी मंडळी आहेत ना मॅडम, ते आमच्या पोरांना मोटिवेट करायचे, मुलींना मोटिवेट करायचे, मुलींना घेऊन यायचे. आणि आमच्या पोरीसुद्धा मॅडमवर काय तर भारी असायचं, धाकट्या लहान लहान मुली असायच्या ना तर ते चिकटपट्टी लावून यायच्या मुद्दा म्हणून. लहान त्यांना काय रक्तदान करायचं ना जरा पण चिकटपट्टी मिरवाय मी डोनर भाव मारायचा लक्षात घ्या. म्हणजे ह्या आमच्या मिसेसमुळं नुसत्या मुलींना म्हणजे क्लासच्या मुलींना नाही तर सगळ्यांना या ठिकाणी असं प्रेरणा दिली. म्हणजे मी असं म्हणेन मॅडम, रक्तदाता चळवळी किंवा युवा रक्तदाता चळवळबद्दल जरी माझं नाव घेतलं जात असलं तरी माझ्यापेक्षा जास्त वाटा म्हणजे कारण मी मॅडम पडद्यासमोर असायचो, मी रक्तदान केले असं, पण पडद्या मागची भूमिका मॅडम जी आहे ते सगळं हँडल करायचं मॅडम म्हणजे ते आमच्या मिसेस करायच्या. आणि आमच्या मिसेसनी मीनाक्षीने खूप या ठिकाणी काम केलं. स्वतः रक्तदानाबरोबर रक्तदान शिबिराच्या संयोजनाची मोठी भूमिका ही या ठिकाणी त्यांनी पार पाडली मॅडम. आता फडके सरांच्या सौभाग्यवती काय सांगतायत ते देखील पाहूया. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय TV 111 चॅनल. छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत ऑक्सिजन पार्क मिरज येथे आणि रवींद्र फडके या फॅमिली सोबत आज जागतिक रक्तदानानिमित्त बातचीत करत आहोत. नमस्कार. नमस्कार, मी मीनाक्षी रवींद्र फडके क्लासेस मिरज. आत्ताच सरांनी सांगितलं की सुरुवात जरी माझी असली तर शेवट तुमचा असायचा. म्हणजे पडद्याच्या पुढं कलाकार मी असलो तरी पाठीमागची जी काही पडद्यामागील जी काही भूमिका आहे ती तुम्ही पार पाडत होता. तर हे सर्व चळवळीत सरांनी स्वतःला वाहून घेतल्यानंतर एक गृहिणी म्हणून जे स्वप्न असतात की म्हणजे काहीतरी शेड्यूल असतं की असं माझं हे स्वप्न आहे तो स्वप्न आहे, मग या स्वप्नांना सांभाळत तुम्ही या कार्यामध्ये कशा पद्धतीनं सहभाग घेतला? खरं तर माझ्या प्रेरणा असताना माझे मिस्टर रवींद्र फडके सर आहेत. त्यांची बरीचशी रक्तदानं सुरू असायची आणि ते बघतच मलाही असं वाटायला लागलं की आपणही रक्तदान करूया. सुरुवातीला माझंही वजन इतकं कमी होतं, आता बघून तुम्हाला वाटणार नाही आहे, पण माझंही वजन बसत नव्हतं. वजन मीही वाढवलं त्या दरम्यानच्या काळात आणि रक्तदानाला सुरुवात केली. आणि रक्तदान मी करत गेले. माझ्याबरोबर विशेष सांगायचं म्हणजे आमच्या दोघांचं रक्तदान बघून माझ्या आईचं वय 58 होतं, तेव्हा माझ्या आईनं देखील रक्तदान केलं. तिचं ते पहिलं आणि शेवटचंच रक्तदान झालं, पण तीही रक्तदानाला प्रेरित झाली. म्हणजे प्रामुख्याने जर आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्तीने जर सुरुवात केली असेल तर त्याचा परिणाम जो आहे तो पूर्ण अवतीभोवती म्हणजे कुटुंबावर तर होतोच, त्याशिवाय मित्रपरिवारांवरही होतो. आणि आता आपण समाजामध्ये जर बघितलं तर रक्तदान जिथं असेल तिथं आपण सहसा पाहतो की पुरुषांची संख्या जास्त असते. म्हणजे स्त्रियांचा इकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो कसा आहे आणि यासाठी स्त्रिया का माग आहेत, काय वाटतं तुम्हाला? तर ॲक्च्युली तसं बघितलं तरी प्रॉब्लेम काहीच नाही आहे रक्तदान केल्यामुळं. रक्तदान जेव्हा मी करते तेव्हा उलट मला दुसऱ्याशी जास्त फ्रेश वाटायला लागतं. आणि मला खरंच आवर्जून सांगावंसं वाटतं की सर्व महिलांनी रक्तदान केलं पाहिजे. आणि रक्तदान ही एक चळवळ आहे
आणि ह्या रक्तदानातून एखाद्याचा जीव वाचतो, हे सर्वात महत्त्वाचं आपण आपल्या मनामध्ये बिंबवून घेतलं पाहिजे. आता रक्तदानाची संख्या कमी होण्याचं कारण म्हणजे एकतरी मासिक पाळी आहे महिलांची. त्यामुळं महिलांच्या मनामध्ये अशी भीती असते की ऑलरेडी आमचं महिन्यातून एवढ्या म्हणजे 3-4 दिवस रक्त जात असतं आणि पुन्हा रक्तदान करणार, पुन्हा मग आमच्याकडं कुठं रक्त आहे आणि आम्हाला घरची एवढी जबाबदारी असते, कामं असतात आणि त्यातून रक्तदानाकडे बघण्याचा महिलांचा जो दृष्टिकोन आहे तो थोडासा मागं पडलेला आहे. पण खरं तरी अशी अवस्था आहे की रक्तदानानं काहीही होत नाही आहे आणि सर्व महिला करू शकतात. फक्त एक प्रॉब्लेम असा आहे की HBचा एक प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे, आणि HB महिलांची कमी असल्यामुळं बऱ्याचदा रिजेक्ट होतात. त्यामुळं महिलांनी आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष जर दिलं तर तेही व्यवस्थित होऊन जाईल. आणि माझं आणखीन एक कारण असं झालं की रक्तदान कमी होण्याचं, सरांच्या बरोबर खरं माझं व्हायला हवं होतं रक्तदान. हां, पण आत्ता माझं 59वं रक्तदान परवाच वसंतदादा ब्लड बँकेमध्ये झालं. तर मला मध्ये जॉईंडिस झाला होता. तर जॉईंडिसमुळं माझं 1 वर्ष 1.5 वर्ष गेलं. त्यामुळं माझा तो रेशो थोडा कमी आला. मला सांगण्यास आनंद होतो की खरोखरच आमचं फडके कुटुंब जे आहे ते रक्तदानात परिपूर्ण आहे. माझे दीर मिलिटरीमध्ये होते, अरविंद फडके आणि विजया फडके, ह्या दोघांनी देखील रक्तदान शिबिरामध्ये आमच्या इतकाच हिरिरीने सहभाग घेतला. तसंच माझ्या 2 मुली रेवती फडके हिनं पहिलं रक्तदान परवाच तिच्या 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर केलं आणि माझी मोठी मुलगी मयुरी फडके हिनं देखील 5 वेळा रक्तदान केलं आणि ती डॉक्टर आहे आणि तीच आता आपल्याला याच्या पुढची माहिती सांगेल. खरंच म्हणजे आता इथं डॉक्टर सुद्धा आपल्याला उपलब्ध आहेत. लगेच म्हणजे काय काय प्रश्न आहेत. आता मगाशीच फडके मॅडमनी सांगितलं आपल्याला की बऱ्याच वेळेला स्त्रियांना काही पिरियडमध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत, त्यानंतर अजूनही काही त्यांच्या समस्या आहेत. तर यांचं पण निराकरण कसं होतं आणि फडके फॅमिलीतल्याच डॉक्टरांशीच पाहणार. आत्ताच तुमच्या आईने सांगितलं की बऱ्याच वेळेला महिलांना प्रॉब्लेम येत असतात रक्तदान करताना आणि हिमोग्लोबिनचं जे काही प्रमाण असतं ते सुद्धा कदाचित कमी असतं, कमी जास्त म्हणजे एक लेवलला राहत नसतं. तर त्यासाठी आता तुम्ही डॉक्टर आहात म्हणून मी विचारते की त्यासाठी महिलांनी काय करणं आवश्यक आहे की जेणेकरून त्यांचं जे काय हा रक्तदान असतं आणि रक्तदात्यांची जी काही संख्या आहे ती वाढावी, यासाठी महिलांनी आपला जो काही दृष्टिकोन आहे तर कशा पद्धतीने बदलला पाहिजे. नमस्ते, माझं नाव डॉक्टर मयुरी रवींद्र फडके आहे. मी BDS आहे इन वसंतदादा डेंटल कॉलेज बुधगाव. ऑलमोस्ट 96% ऑफ इंडियन पॉप्युलेशन ऑफ वुमेन त्यांच्यामध्ये ॲनेमिया नावाचा एक आजार आहे ज्याच्यामध्ये HB काउंट खूप लो होत जातो. HB काउंट लो होण्याचं एक मूळ कारण आहे की आपल्यामध्ये एक नॅचरल सायकल असते. त्या सायकलचं नाव आहे मेन्स्ट्रुअल सायकल किंवा मासिक पाळी आपण म्हणतो त्याला. ही जी मासिक पाळी आहे ती दर महिन्याला होत असते. काही बायकांमध्ये हेवी फ्लो होतो, जो 2-3 दिवसाचा व्हायला पाहिजे तो 5-6 दिवसांचा होतो किंवा आपल्याला एका दिवशी 2 पॅड्सची गरज असते, त्यांच्यामध्ये 4 ते 5 पॅड्सचा वापर होतो. दॅट इज हेवी फ्लो होत जातो. ह्यामुळं HB काउंट त्यांचा लो होत जातो कारण की ब्लड फ्लो जास्त झालेला असतो. HB हा हिमोग्लोबिन आहे, म्हणजेच काय ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी त्यांची कमी होते. त्यामुळं मोस्टली HB कमी झाल्यामुळं त्यांना ॲनिमिया नावाचा हा आजार होत असतो. 96% वुमेन पॉप्युलेशन आपल्या इंडियाचं तेच आहे की ॲनिमियानी भरलेलं आहे. त्यामुळं मोस्टली वुमेन्स काय करतात की ब्लड डोनेशन करायला जात नाही. इवन माझ्यामध्ये सुद्धा जेव्हा मी गेली आहे 2 वेळा रिजेक्ट झाले होते ड्यू टू लोईंग ऑफ HB. तर आपण ही HB कशी कंट्रोल करू शकतो? साधी सोपी उपाय आपण करू शकतो. घरात आपण गूळदाणा खाऊ शकतो, म्हणजेच गूळ आणि शेंगदाणा एकत्र करून शेंगदाण्याचं आपण चिक्की करू शकतो किंवा लाडू आपण घरी करून खाऊ शकतो. पोमोग्रेनेट म्हणजेच डाळिंब आपण खाऊ शकतो, तसंच खजूर खाऊ शकतो. हे नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत ज्याचा आपण वापर करून HBचा वाढ करू शकतो. बायकांनी घाबरण्याची गरज नाही आहे. मासिक पाळीमध्ये सुद्धा आपण ब्लड डोनेट करू शकतो जर हेवी फ्लो नसेल तर. त्यामुळं जरासुद्धा घाबरण्याची गरज नाही, इझिली होऊ शकतो. पण काही वेळेला ब्लड डोनेट केल्यामुळे बायकांमध्ये जास्त करून प्रॉब्लेम्स आढळतात की त्यांना डिझिनेस येतो, म्हणजे चक्कर आल्यासारखं होतं किंवा उलटी आल्यासारखं होतं. हे नॉर्मल आहे, जरासुद्धा घाबरण्याची गरज नाही आहे. तुम्ही दर 3 महिन्याला ब्लड डोनेट करू शकता, इवन तुमचं मासिक पाळी चालू असेल तरीसुद्धा. त्यामुळं गो ऑन डुईंग ब्लड डोनेशन्स. आता आपण युवती पण असतात आणि युवक पण असतात की आज भरपूर जण जात आहेत रक्तदानाला. तर हे रक्तदान करत असताना त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे, त्यानंतर कितव्या वयापासून त्यांनी रक्तदान सुरुवात केली पाहिजे?
ॲक्च्युली अकॉर्डिंग टू WHO 16 to 17 इयर्सपासून आपण ब्लड डोनेट करू शकतो. पण जर तुमचं खाणं हेल्दी असेल तर आपल्या इंडियामध्ये 18 इयर्स नंतर चालू होतं ब्लड डोनेशन. त्यामुळे 18 वर्षापासून तुम्ही ब्लड डोनेट करू शकता आणि तुमचं वजन हे 50 kgsच्या अबाव पाहिजे. 50च्या खाली असेल तर तुम्ही नाही करू शकत. त्यामुळे वजन तुमचं 50 kgsच्या वरती पाहिजे. मला इथे आणखीन एक घटना नमूद करावीशी वाटते की माझा जन्म 1 ऑक्टोबर 1997ला झाला होता. त्या दिवशी राष्ट्रीय रक्तदान दिवस होता. म्हणजे तुमच्या फडक्यांसाठी तो म्हणजे एक मोठा असा आगळा वेगळा वाढदिवसच म्हणावा लागतो. आमच्याकडे तो सण म्हणूनच साजरा केला जातो. म्हणजे सणापेक्षाही मोठा मोठा. त्याला महत्व दिलं जातं हो, असं वाटतं मला. हो. त्यामुळं मी त्या 18 वर्षानंतर माझं ब्लड डोनेशन स्टार्ट केलं. मी आता 5 वेळा ब्लड डोनेट केलेलं आहे. माझ्यासारखीच माझी बहीणसुद्धा ब्लड डोनेट करते. तिचं आत्ताच 18वं कंप्लीट झालं आहे आणि तिनं स्वतःचं वजन वाढवून अडल्ट्सना मी जसं म्हटलं की वजन 50च्या वर पाहिजे, तिचं 50 बसत नव्हतं. त्यामुळे तिनं स्वतः वजन वाढवलं आणि ब्लड डोनेशनला ती सज्ज झाली. आम्हाला सगळ्याचा खूप अभिमान वाटतो तिच्याविषयी. अरे वा, मग आता तुझ्या बहिणीला देखील मला भेटावं लागेल. हो, अगदी. नमस्ते, मी रेवती रवींद्र फडके सरांची कन्या आणि आता नुकतंच माझं 18वं वर्ष कंप्लीट झालं आहे आणि मी पहिलं माझं रक्तदान आत्ताच 2 एप्रिलला केलं, माझ्या वाढदिवसा दिवशी. आता तू सांगितलीस की मी 2 एप्रिलला रक्तदान केलं, म्हणजे हो. सर्वजण एप्रिल फुल करतात, पण तू 2 एप्रिलला रक्तदान करून तुमच्या कुटुंबांसाठी एक मोठा धक्काच दिला आहे. हो. ॲक्च्युली मी लहानपणापासून बाबांना आईला बघत असते रक्तदान करतात आणि मी त्यांचे सगळे रक्तदान जेवढे बघू शकते तेवढे बघितले आणि नेहमी मला वाटायचं की मी केलं पाहिजे त्यांना बघून. आणि लहानपणी मी करू शकत नव्हते वयामुळं, त्यामुळे मी भाव मारण्यासाठी म्हणून इथं असं हे लावायचे, चिकटपट्टी लावून भाव मारायचे, मी पण केलं म्हणून. त्यामुळे आधीपासूनच मला करायची अशी खूप इच्छा होती आणि मी हट्ट धरला होता की माझ्या वाढदिवसा दिवशी मी रक्तदान करणारच 18व्या वर्षी. आणि तो मी आणि ह्या वेळेला तर क्वारंटाईन होतं, लॉकडाऊन होतं आणि त्यामुळं 18व्या वर्षी मला करता येत नव्हतं ॲक्च्युली. पण मी हट्ट धरल्यामुळं डॉक्टरांची परमिशन घेऊन मी जाऊन रक्तदान करून आले त्या दिवशी. अरे वा, 18व्या वर्षी. मग तुझा हा जो काही अनुभव आहे, पहिलाच अनुभव आहे, कसं वाटतंय तुला? खूपच छान वाटतं. आणि आधी वाटायचं की भीती वाटेल किंवा वाटायचं की प्रिक होईल, दुखेल, पण जेव्हा बघत होते मी बाबांना वगैरे करताना, म्हणजे असं बिलकुल वाटते एकदम फ्रीली असायचे की काही दुखत नाही आहे वगैरे. आणि जेव्हा मी स्वतः एक्सपिरियन्स घेतला तेव्हा तर खूपच छान वाटलं. आणि मी स्वतः जाऊन डॉक्टरना विचारले की डॉक्टर आता माझ्या अंगातलं रक्त गेलंय, आता मला काय होणार का? मग ते म्हटले की दर 3 महिन्यांनी 3 महिने तुझं ब्लड परत रिजनरेट होतं. आता तुझे 300 ml गेले, टोटल 5 लिटर ब्लड असतं बॉडीमध्ये, त्यामध्ये फक्त 300 ml आम्ही घेतले आणि ते ब्लड परत रिजनरेट होणार तुझ्या बॉडीमध्ये. त्यामुळे फ्रेश ब्लड तुला नक्की मिळणार. आता ह्याचा तू तुझ्या मैत्रिणींना पण सांगितलंस का की हो, मी ब्लड नक्की. डोनेट हो, केलं? हो, आणि मग सांगितलं. त्यांच्या काय त्यांचे प्रतिक्रिया? लिटरली मला फोन आले होते दॅट वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू. तू 18व्या वर्षी झाल्या पहिलं काम जे तू केलेस ते रक्तदान चांगलं केले. आहे. आणि काही जणांनी मला हे पण सांगितलं की सगळ्यांची इच्छा असतात की मी मोबाईल घेईन किंवा मी माझं पॅन कार्ड घेईन, जे असेल ते वेगवेगळं. ड्रायव्हिंग हां, लायसन्स, काही हे नाही. सगळ्यांचं एम असतं 18व्या वर्षी. म्हणजे आपल्याला ज्या गरजा हां, आहेत त्यातली एखादी ते गरज सगळ्यांचं पूर्ण एम असतं करायची. की हा मी 18 वर्षाची झाली आहे. पण मी जेव्हा 18 वर्षाची झाल्या रक्तदान केलं तेव्हा माझे मित्रमैत्रिणी सुद्धा खूप प्राऊड फील करत होते माझ्याबद्दल. बऱ्याच जणांचे फोन सुद्धा आले मला त्या गोष्टीसाठी. आणि तू सुद्धा त्यांना म्हणजे जसं मी सुरुवात सांगितलं केलेली त्यांना, आहे, हो तशी तुम्ही तू पण देखील करा म्हणून नक्की. आणि ते मला खात्री दिलीत की ते नक्की करणार म्हणून. आणि हे माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे की मी माझ्यामुळे बाकीचे सुद्धा प्रेरित झाले. ही खूप मोठी खरंच गोष्ट आहे. म्हणजे खूप छान वाटलं तुला देखील हो. भेटून. कारण 18व्या वर्षी जर अशी जर सुरुवात असेल आपल्या कार्याची, तर खरोखर आपल्याला अब्दुल कलामांनी जे म्हटलेलं आहे की आपला जो काही भारत आहे तो 21व्या शतकामध्ये एक प्रगतशील राष्ट्र म्हणून ज्याचा उल्लेख होईल. तर असे जर नागरिक जर आता निर्माण झाले की जे आपल्याला रक्तदान करायचं आहे आणि आपण एक रक्तदाता बनणार आहोत की ज्यामुळं अनेक लोक त्यामुळे आपलं जीवन पुनर्जीवन म्हणू किंवा पुनर्जन्म म्हणू त्याला, की त्यांचा पुनर्जन्म होणार असेल. कारण आपण पाहतो की बऱ्याच वेळेला या आजच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये अनेक ठिकाणी अपघात होतात आणि बरेच लोक काय करतात की त्यामध्ये फोटो सेशन
व्हिडिओ काढणे, व्हॉट्सअपला एकमेकाला बातम्या पाठवणे ह्यातच व्यस्त असतात. पण हे करण्यापेक्षा जर आपण एक रक्तदात्याची जर तिथं भूमिका जर स्वीकारली आणि लवकरात लवकर त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याला जर मदत केली तर खरोखर एक रक्तदाता म्हणून आणि दुसऱ्याचे प्राण आपण वेळेत वाचवू शकू. यासारखी आपल्याला कुठलीही भेटवस्तू ठरणार नाही असं मला वाटतं. खरंच सर, म्हणजे तुमची फॅमिली म्हटलं ना तर आपल्या सर्वांसाठी एक आयडियल आहे की ज्यांचा आदर्श आपण घेऊन आपल्यालाही काहीतरी करावंसं असं वाटतंय. म्हणजे मला पण सुरुवातीला भीती वाटत होती जेव्हा स्वामी काका आले आणि त्यांनी सांगितलं की मी रक्तदान 111 वेळा केलेलं आहे आणि तुम्ही तर आता सांगितलं 115 वेळा केलेलं आहे. घाबरत होते या गोष्टीला, पण आता तुमच्या या छोट्या मुलीकडे पाहून सुद्धा मला सुद्धा वाटतं की आपण हे रक्तदान करणं आवश्यक आहे. तर आजच्या या जागतिक रक्तदान दिनानिमित्त आज आपण काय संदेश द्याल? मला असं वाटतं मॅडम की प्रत्येक जण रक्तदान करू शकतो पहिली गोष्ट. आणि रक्तदान नाही समजा काही लोकांच्या वजनामुळं आजारामुळं कदाचित असे काही मंडळी आहेत की रक्तदान करू शकत नाहीत, पण ते आपण कमीत कमी दुसऱ्याला मोटिवेट तरी करू शकतो. हां, म्हणजे आमच्याकडे अशी बरीचशीच मंडळी आहेत, क्लास चालक आहेत की जे स्वतः नाहीत करू शकत पण दरवर्षी रक्तदान शिबिर घेतात आणि अशी 20-25 वर्ष रक्तदान शिबिर सातत्याने घेतात. आणि अशी मंडळी आहेत मॅडम. काही लोक तरी मॅडम असं जे आहे ना की म्हणजे हे का मोटिवेट करणं आवश्यक आहे की काही लोकांना बीपी वगैरे असतं वगैरे घेता येत नाहीत, पण बीपी बरा झाला की पुन्हा रक्तदान चालू. म्हणजे अशी काही मंडळी मॅडम म्हणजे इतरांना मोटिवेट करण्यासाठी करतात. म्हणजे माझं असं मत आहे की या राष्ट्रीय रक्तदान दिनाच्या निमित्तानं की प्रत्येक व्यक्तीनं आयुष्यात कमीत कमी एकदा तरी रक्तदान करून बघावं. म्हणजे मॅडम रक्तदान केल्याशिवाय मरू नये आणि रक्तदानाशिवाय दुसरा कोणी मरू नये. रक्त मिळावे परी कीर्ती उरावे म्हणतो त्या पद्धतीने आपल्याला. म्हणजे मॅडम कसं आहे की रक्तदान मिळालं, रक्त मिळालं नाही म्हणून कोणी मरू नये हे खरंच आहे, पण रक्तदान केल्याशिवाय कोणी मरू नये हा मेन रक्तदानाचा जो संदेश आहे की प्रत्येकाने रक्तदान करावं. तुम्ही सुद्धा बरोबर आहे ना मॅडम, एव्हरीबडी. म्हणजे आणि त्यासाठी स्वतःला फिजिकली फिट बनवावं हाच खरा या जागतिक रक्तदान दिनाच्या निमित्ताने मला संदेश वाटतो की प्रत्येकाने स्वतःला फिजिकली तयार करावं, मेंटली तयार करावं आणि प्रत्येकाने रक्तदान कमीत कमी आयुष्यातून एकदा तरी करावं असं या ठिकाणी मला वाटतं. आणि तो आनंद आहे मॅडम, तो एक आनंद घ्यावा रक्तदानाचा आणि हा आनंद सर्वांनी घ्यावा असं या जागतिक रक्तदान दिनाच्या निमित्ताने मला सांगावं असं वाटतं. आज सांगली मीडिया कम्युनिकेशन आणि माय TV यांनी आमच्या रक्तदानाच्या ह्या सगळ्या कार्याची आमच्या कुटुंबातल्या सर्व सदस्यांची जी दखल घेतली त्याबद्दल मॅडम विशेष करून तुमचे, त्याचबरोबर या माय TVचे सर्व जे कॅमेरामन, सर्व प्रतिनिधी वेगवेगळे जे आहेत त्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आपल्या माध्यमातून असंख्य रक्तदाते तयार होतील अशी निश्चितपणाने मला खात्री वाटते. खरंच तुम्ही खूप छान पद्धतीनं माझ्याशी बातचीत केली आणि खरोखर आजचा हा जो काही जागतिक रक्तदान दिन आहे तो सर्वार्थाने साजरा झाला असं मला वाटतं. आणि तुम्ही माझ्याशी एकदम दिलखुलास बातचीत केल्याबद्दल मी सांगली मीडिया माय TV 111 चॅनलतर्फे खूप खूप धन्यवाद देते. धन्यवाद मॅडम. रक्त डोनेट करा, मानवतेला प्रमोट करा. रक्त डोनेट करा, मानवतेला प्रमोट करा. जागतिक रक्तदान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा.